श्रद्धा नावाच्या एका सुसंस्कारी मुलीचे लग्न पुनीत नावाच्या मुलासोबत ठरले। पुनीतचे घरचे श्रीमंत असल्यामुळे श्रद्धाचे आई वडील या लग्नासाठी आनंदाने तयार होतात। ठरल्याप्रमाणे लग्न अत्यंत धूमधडाक्यात पार पडते आणि नवरीच्या पाठवणीची वेळ येते। तितक्यातच लग्न कार्यात पैसे मागण्यासाठी किन्नरांची एक टोळी तिथे दाखल होते। नाचगाणी करत असताना किन्नरांची नजर नवरदेवावर म्हणजेच पुनीतवर पडते। पुनीतचे हावभाव आणि चालचलन पाहून मुख्य किन्नर सुमन आणि तिच्या सहकार्यांना संशय येतो की पुनीत हा सामान्य पुरुष नसून त्यांच्याच बिरादरीचा म्हणजेच एक किन्नर आहे। म्हणून किन्नरची पुनीत तपासणी करण्याचा प्रयत्न करतात। हे पाहून पुनीतचे वडील घाबरतात आणि प्रकरण दाबण्यासाठी किन्नरांना 2000 रुपये देऊन तिथून हकलून देण्याचा प्रयत्न करतात। मात्र किन्नर न घाबरता थेट श्रद्धाच्या आईवडिलांना भेटतात आणि तुम्ही ज्या मुलासोबत मुलीला पाठवत आहात तो मर्द नसून किन्नर आहे हे धक्कादायक सत्य सांगतात। हे ऐकून मुलीच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकते। लग्नघरातील इतर स्त्रियांनाही ही गोष्ट समजते। नवरीचा भाऊ दुबईत असल्यामुळे सर्व जबाबदारी तिच्या वहिनीवर येते। नंदेच्या आयुष्याचा प्रश्न असल्यानं वहिनी एका विधीच्या आणि गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं पुनीतला एका खोलीत बोलावते आणि आतून दरवाजा बंद करते। पुनीतची मर्दानगी तपासण्यासाठी ती खोलीतील लाईट बंद करून त्याला स्पर्श करते। मात्र या परीक्षेत पुनीत पूर्णपणे अपयशी ठरतो। वहिनीनं सर्व ओळखल्याचे लक्षात आल्यानंतर पुनीत कबूल करतो की समाज काय म्हणेल या भीतीनं त्याच्या आईवडिलांनी त्याचं हे दुसरे लग्न लावून दिलं होतं। यापूर्वीही त्याचं एका मुलीशी लग्न झालं होतं। ती 4 ते 5 दिवसातच पळून गेली होती। घरच्यांनी हुंड्यासाठी ही गोष्ट लपवून ठेवली होती। हे ऐकून ही वहिनी रडत बाहेर येते आणि सर्वांना सत्य सांगते। संतापलेले नातेवाईक पुनीतच्या घरच्यांना घेरतात आणि पोलिसांना बोलवतात। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनं तिथं समझोता होतो। पुनीतचे वडील माफी मागतात आणि लग्न खर्चाची भरपाई म्हणून श्रद्धाच्या कुटुंबाला 5 लाख रुपये परत करतात। या भयानक प्रसंगानंतर श्रद्धाचं आयुष्य सावरण्यासाठी तिची वहिनी एक मोठा निर्णय घेते। तरी श्रद्धाचं लग्न तिच्या स्वतःच्या सख्ख्या भावासोबत लावून देण्याचा प्रस्ताव ठेवते। श्रद्धा आणि तिचा भाऊ दोघंही या लग्नासाठी तयार होतात। अशा प्रकारे श्रद्धाचं लग्न तिच्या वहिनीच्या भावासोबत लावून दिलं जातं आणि ती तिच्या वहिनीच्या माहेरी स्वतःच्या सासरी सुखानं संसार